नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खाजगीकरणाचा प्रस्ताव फेटाळला. वारणाली येथील मदनभाऊ पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा डाव सोमवारी अखेर महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन उधळून लावला. नफा तोट्याचा हिशोब मांडणाऱ्या प्रशासनाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरलं. लोकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का, असा थेट सवाल सदस्यांनी केला. जोरदार विरोधानंतर हे हॉस्पिटल कोणत्याही स्थितीत खाजगी तत्वावर न चालवता महापालिकेकडूनच चालवण्याचा अंतिम निर्णय महापौर धीरज सूर्यवंशी यांनी जाहीर केला. हे हॉस्पिटल कशा पद्धतीने चालवायचे यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे हॉस्पिटल महापालिकेने चालवावे यासाठी आवश्यक यंत्रणा सक्षम करावी, उपलब्ध डॉक्टर कर्मचारी यांच्यामधून ओपीडी सुरू करावी, तसेच प्रशासक काळात राबवलेली 25 पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. याचवेळी सदरचे हॉस्पिटल सवलतीच्या दरात चालवण्यासाठी इच्छुक संस्था व्यक्तींकडून प्रस्ताव मागवण्यास व यावरील अंतिम निर्णय महासभेत घेण्याचे ठरले. महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत आयुक्त महापात्रा म्हणाल्या, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणं सोपं नाही, त्यात मोठी रिस्क आहे. शिवाय यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची आवश्यकता आहे. 108 पदांची गरज आहे. शासनाने 25 पदे मंजूर केली आहेत. त्यातील 23 पदांची भरती प्रक्रिया राबवली असून निवड यादी अंतिम झाली आहे. मात्र संबंधित उमेदवारांना निवडपत्र दिलेले नाही. हे हॉस्पिटल खाजगीकरणातून चालवावे की 25 मंजूर पदांवर ओपीडी सुरू करायची याचा निर्णय महासभेने घ्यावा.